श्रीखंडाचे स्वरूप धारण करून देवानं नाथ महाराजांच्या घरी त्यांना चंदन उगाळून देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. अहो पाणी सुद्धा कावडीनं भरलेलं आहे. केवढी भक्तीची पराकाष्ठा असेल. आणि एक वेळचा प्रसंग, काशीचा जो पंडित आहे त्याच्या स्वप्नामध्ये देव गेले आणि सांगितलं की तुला जर माझं चतुर्भुज स्वरूपामध्ये दर्शन करायचं असेल तर तुला पैठण निवासी असणारे एकनाथ महाराजांच्या घरी जावं लागेल. त्या ठिकाणी तुला माझं दर्शन होईल. आणि तो साधक, तो पंडित त्या ठिकाणी पैठणला आलेला आहे आणि विचारू लागला, नाथ महाराजांचं घर हेच आहे का? नाथ महाराज म्हणाले, हो हेच आहे घर. या. अतिथी देव भव. अतिथी म्हणजे पाहुणा जर घरी आला ना तर ते देवाप्रमाणे असते. कशाप्रमाणे असते? देवाप्रमाणे. पण ते रोजच जर येत राहिला तर देव माणसाला का नाही. एका माणसाच्या घरी असंच दोघच नवरा बायको होते. लेकरं बाळ मुंबईला शिकायला गेले. दोघच जण, दोघांचा स्वयंपाक करायची. पण त्या गावामध्ये एक म्हातारा माणूस होता. त्याला अशी सवय होती की प्रत्येकाच्या घरी जायचं आणि कुणी न कुणीतरी जेवायला बसलेलं दिसायचं आणि या जेवायला म्हणले की म्हणायचा, वाढान या जेवायला. आता एक दिवस झाला, 2 दिवस झाले, पण तोही चटकला. त्याला वाटलं 2च माणसाचा स्वयंपाक खूप भारी होते. याच ठिकाणी आपण दररोज रोज येत राहिला. पण एक दिवस तो कंटाळून गेला मालक आणि म्हणाला, का ग हे बरोबर नाही. दोघांचा स्वयंपाक पण हा तिसरा टपकतो. तुला कमी पडतं नाही तर मला कमी पडतं. हे चालणारच नाही. आता आपण काय करू? तो एक दिवस असा स्वयंपाक कर की चटणी नको, मीठ नको, काहीच नको टाकू आणि बाजरीच्या भाकरी करून ठेचा कर आणि ठेच्यात मीठ नाही टाकायचं. तुम्ही ट्राय करसाल बरं? तुम्ही नका करू. फक्त सांगायचं असते. नाही तर ताई घरी आली की ताईला 52 ठेचा आणि बाजरीच्या भाकरी. त्या महिलेने तसंच केलं आणि मालक सांगतो की पाहुणा घरी आला की मी तुझ्यावर रागावल्यासारखं करेन, तू थोडं थोडं रडल्यासारखं करायचं, मग मी तुझ्यावर धावेन, मग तू घरात जायचं आणि दिवा मालवायचा आणि बसायचं. बस दुसरं काहीच करायचं नाही. बाकीचं काय करायचं ते मी पाहतो. तो साधक आला, तो रोजचा पाहुणा आला आणि या जेवाय म्हणलं की बसला जेवाय. तितक्या आणि ठेच्यासोबत 3 बाजरीच्या भाकरी खाल्ल्या. मी तिथंच होते पाहायला. 3 भाकरी खाल्ल्या, पाणी पिलं, तरी त्याचं काय गणित जमना. दुसऱ्याही दिवशी आला, पण त्या दिवशी म्हातारा लगेच म्हातारीवर कडाडला. म्हणजे का ग असा स्वयंपाक करतात का? म्हातारी म्हणली, खा वाटलं तर खा, नाही तर उठून जा. कधीच फिरून न बोलणारी. तिलाही वाटलं आता चान्स आहे, त्यांचा होकार आहे, आताच बोलून घ्यायचं, मोकळं व्हायचं. खा वाटलं तर खा, नाही तर उठून जा, काय घेणं देणं आहे असं म्हणून म्हाताऱ्यानं काडी काढणं. म्हातारी घरात गेली आणि दिवा विझून टाकला. म्हातारा माग माग गेला आणि गादीवरच सपाटे द्यायला लागला. म्हातारी म्हणते, वाचवा वाचवा, याचे सपाटे गादीवर चालू. पाहुण्याला वाटलं जावा बापा, आपलं रोजच जेवायला येणं लागते, आपण त्यांचं भांडण सोडवावं. पाहुण्याचे केस होते लांब लांब, हिप्पी होते. सोडवायला गेला. अंधार असल्यामुळे त्या घर मालकाने काय केलं, म्हातारी दिली सोडून, गादी दिली सोडून, पाहुण्याचे केस धरले आणि जो पदडायला लागला, जो पदडायला लागला. तो म्हणतो, मामा मारू नका, मामा मारू नका. म्हातारा म्हणतो, तुमचं ऐकणार नाही. तुम्ही जर आले तर आले, पण देव जरी आला तर मी ऐकणार नाही, मारल्याशिवाय सोडणार नाही. आता ते म्हाताऱ्याला किती आनंद होता असेल. पाहुणाच हातात लागला म्हणल्यावर जो बदलला. पाहुणा कसा बसा सुटला आणि बाहेर जाऊन उभा राहिला. बाबा लगेच म्हातारी आली म्हणे, गेला का? म्हातारा म्हणते, हो गेला गेला, ये बाहेर ये, चल बरं जेवाय बसू. मग चालले जेवाय. बसल्या बसल्या गोष्टी पहा बरं, म्या कसं पळल्यासारखं केलं, म्हणते म्या कसं मारल्यासारखं केलं, म्या कसा कलमा केला बरं, बरं म्या कसं त्या पाहुण्याचे केस धरून हाणले, म्या कसं दाटू कुटू केलं. ते म्हणते म्याही मारल्यासारखंच केलं. लगेच पाहुणा आला, म्हणतो म्या कसं गेल्यासारखं केलं. असे जर पाहुणे आपल्या जीवनात आले तर अतिथी देव म्हणू का आपण? नाही म्हणाले, विठ्ठल विठ्ठल. महाराजांच्या घरी पाहुणे आले आणि विचारू लागले की मला देवाचं दर्शन तुमच्या घरी होणार आहे असं देवानं साक्षात्कार दिलेला आहे स्वप्नामध्ये. आता स्वप्नामध्ये आले म्हणल्याच्या नंतर नाथ महाराजांनी पायावर लोटांगणच घेतलं की मी एवढी भक्ती करून माझ्या जीवनात अजून देवाचं दर्शन नाही झालं, तुमच्या स्वप्नामध्ये येऊन देवानं भेट दिली.
पाया पडता. तुमच्या घरी 36 वर्ष झाले देव पाणी भरतायत. तुम्ही किती भाग्यवान. असं म्हणणं नाथ महाराजाच्या पायाखालची जमीन सरकणं की 36 वर्ष झाले देव माझ्या जवळ आहे, माझं काम करतोय, पण मला माहित नाही ही माझी केवढी अभाग्यता आहे. मी किती अभागी आहे, मला देवाचं दर्शन देव नाही कळाला. आणि नाथ महाराजाने जो टाहो फोडला, देवाच्या नावाने आक्रोश करू लागले की देवा मला आताच्या आता तू दर्शन दे, आणि तू जर दर्शन नाही दिलं तर मी माझा प्राण त्याग करेन. त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे. पण ही खबर लवकरात लवकर गावामध्ये पसरली. गावातले लोक आले आणि विचारू